स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मजेतच राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. तुम्हाला तर माहिती आहे घरात माझं फर्निचरचं काम चालू आहे आणि तुम्ही कमेंट्स पण केले की ताई होम टूर दाखवा म्हणून. पण आता मी सध्या का होम टूर मी दाखवत नाही, कारण आता जस्ट काल काम संपलं आहे आणि काल म्हणजे रात्री 10:30 वाजता ते काम करून निघून गेले. त्यानंतर आज मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये की काय काय काम झालं आहे. ती अजून घराची काही क्लिनिंग केली नाही आहे, काहीच नाही. मग तुम्हाला जस्ट दाखवते काय केलं आहे. हे टी व्ही युनिट बनवलं आहे. 1-2 दिवसापूर्वी झालेलं टी व्ही युनिट बनवून. मुलांचा हट्ट होता की टी व्ही पाहिजे समजला म्हणून टी व्हीवर कनेक्ट केलेलं आहे त्याला. आणि सगळं रिकामीच आहे, अजून काय याच्यामध्ये ठेवलं पण नाही आहे. इकडे ड्रॉ केलेत. इकडे कवर्ड म्हणजे बुक वगैरे किंवा काही मुलांचं ठेवता येईल, हे मुलांसाठीच खास बनवून घेतलं आहे बाहेर. इकडे एक ड्रॉ आहे आणि ह्याला मी लॉक करून घेतलं आहे. आणि इकडे असं आहे आणि हे लाईट लावलेत तिकडे आणि हे असे लाईट आहेत. मला ना हे लाईट ना मल्टी कलरमध्ये पाहिजे होते, पण हे बाय मिस्टेक ना हे फक्त प्लेन कलरमध्ये आले व्हाईटमध्ये. आणि जेव्हा त्याने इलेक्ट्रिशियन आमच्या लावले त्यानंतर समजलं आम्हाला की हे प्लेन कलरमध्ये आहेत, मल्टी कलरमध्ये नाही आहे. तर ते एक्सचेंज पण करू शकत नव्हतो, त्यामुळे थोडा माझा मूड ऑफ झाला, कारण की मला मल्टी कलरमध्ये हवे होते. हे आहे मंदिर जे की मला आवडलं आणि मी स्वतः मला जसं हवं तसं बनवून घेतलेलं आहे. इकडे 2 गज आहेत, गजलक्ष्मी. ती खूप छान आहे ना, खूप छान असं काम केलं त्याने, कोरीव काम केलं आहे. आणि ह्याच्यात जास्त पैसे लागतात. इकडे छान वाटतं हत्ती. इकडे आणि इकडे पण आहेत, ह्या साईडला पण असे. इकडे कसं वाटलं मंदिर तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हे पूर्ण सागवानमध्ये आहे, सागवानमध्ये बनवून घेतलेलं आहे पूर्ण. इकडे ते बोललेले की 2 ठेव स्टेप का, पण मी 3च घेतल्या, कारण मंदिराला 3 असतात. आणि इकडे वरती लाईट लावलं आहे. आणि इकडे हा एक ते मंदिरसोबतच ट्रे आहे, हा ड्रॉवर आहे. प्लस मी पण हे बनवून घेतलं, हा मोठा ट्रे इथं. आणि हे कवर्ड खालचं हे बनवून घेतलं. हे रेडीमेड नाही आहे, स्वतः मी घरी बनवून घेतलेलं आहे. हे असं याचं कलर कॉम्बिनेशन कसं आहे ही माझी चॉईस आहे. आणि ते खालचं माईक लावायला खालते ते मिस्टरांची चॉईस आहे. कसं वाटतं मंदिर. आणि मला ना हा स्वामींचा फोटो ना ह्या मंदिरामध्ये ठेवायचा होता, पण हा असं वाटतं की हा फोटो मोठा होईल. आणि आता आमचं असं प्लॅनिंग झालं आहे की फक्त आम्ही इथे स्वामींची छोटी मूर्ती आणून जेव्हा मी जाणार अक्कलकोटला ना तेव्हा मूर्तीमध्ये ठेवणार. आणि जे आपले जे घरात आहेत मूर्ती वगैरे फोटो ते सगळे ते ठेवणार आहे. स्वामींचा फोटो हा मोठा आहे आणि त्या मंदिरमध्ये पण दिसेल मोठा, पण एवढा फोटो मी असं वाचलं आहे की एवढा म्हणजे मंदिरमध्ये एवढा मोठा फोटो ठेवत नाहीत. त्यामुळे आता असं वाटतं की मला इथंच फोटो ठेवा. आणि कसं आम्ही इथून आतमधून ना इथून बेडरूममधून येतो बाहेर, जेव्हा आपण झोपलं असं बेड होतं तेव्हा डायरेक्ट हा स्वामींचा फोटो दिसतो इथं. आणि घरामध्ये एवढा मोठा फोटो आहे स्वामींचा, असं वाटतं की स्वामी महाराज आमच्यासोबत आहे आणि असं बसले असं वाटतं. प्रत्येक आम्ही घरात जाता येता उठता बसा फक्त स्वामी महाराजांचा चेहरा दिसतो. आणि इथं जर मंदिरमध्ये असेल ना हे थोडं आउटसाईडला होईल आणि आतमध्ये दिसणार पण नाही. मग आता माझी इच्छा आणि माझ्या मिस्टरांची अशी इच्छा आहे की हा फोटो इथंच राहू दे. जे दिवाबत्ती आहे ते इथं नाही करणार होता, दिवाबत्ती कंटिन्यू दिवा तिकडे चालू राहणार मंदिरमध्ये, फक्त हा फोटोने इकडे असे खाली फुलं ठेवले जातील. तुम्हाला काय वाटतं की जो मी निर्णय घेतला आहे, जर मी विचार करते की असं ठेवायचं, तर तुम्हाला तुम्ही ऐकलं का कुठं असं चालतं कसं ठेवायचं? आणि तुम्हाला काय वाटतं नक्कीच मला कमेंट करून सांगा. ते फोटो फ्रेम ठेवणार. आणि आज दाखवते आता काय बनवलं आहे काम, ते अजून काय काम केलं ते ना. हा डब्बा आहे ना, हा घेऊन स्वामी लेवर चढला होता वरती. हे मी कबड बनवलं आहे, कारण इथे वॉश बेसिन आहे आणि खालती मोकळं दिसत होतं ओपन म्हणून. असं कशी वाटली ही आयडिया माझीच आहे, मला बनवून घ्यायचं होतं असं की तो ओपन दिसत होता आणि एवढा जागा व्यस्त जात होता. म्हटलं काय तर करूया. आणि तिथं आपण जे प्रोडक्ट आहेत म्हणजे साबण निर्मा म्हणा किंवा अजून काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ते ठेवू शकतो म्हणून बनवून घेतलं आहे. ह्याचं सनमाईक पण सेम बाहेर तेच केलं आहे. हे तुम्हाला माहिती आहे बघितलं व्हिडिओमध्ये. हे कपडं पण मी बनवून घेतलेलं आहे. आणि आता जे काम केलं आहे ते हे वरती एक पोटमाळा बनवून घेतला आहे, म्हणजे थोडं सामान ठेवण्यासाठी. हे इकडून ओपन होतं, हा डोर खाली होतो आणि इकडे स्टोरेजसाठी बनवून घेतलं आहे. इथं ना हे बघा, इथं ना गॅलरी होती अशी, इथं गॅलरी होती ती आम्ही गॅलरी आतमध्ये घेतली आणि बाहेर ती गॅलरी फक्त विंडो लावली. खूप मोठी गॅलरी होती ती आतमध्ये घेतली, त्यामुळे म्हणजे बेडरूम मोठी झाली. आणि हे असं मग ते ओपन पेस होता. मिस्टर म्हणत होते की पॅक करून ठेवूया, पण मी म्हटलं की नको ओपन करूया, म्हणजे त्याच्यात काहीतरी स्टोरेज होता येईल म्हणून केलं. ते जर कामं बाकी बरीच कामं आहेत आवरायची. काम करायचं म्हणतो पण खूप त्रासदायक असतं ते काम. एका जागी ठीक राहून आपण करणं म्हणजे खूप घाण पण होते आणि तेवढं आपलं चिडचिड पण होते. घरात ते मशिनरी चालू असायचा आवाज आणि मुलांचा गोंधळ खूप त्रास होतो. पण मला नाईलाच होता म्हणून मला इथंच राहावं लागलं.
मी बघत होते माझ्या विंगमध्ये कुठे रूम खाली असेल तर, पण कोणती पण रूम खाली नव्हती, त्यामुळे मला इथं राहावं लागलं. आणि आता फायनली घरात सगळं काम झाले काम. आता फक्त माझं काम बाकी आहे क्लिनिंगचं, तर ते उद्या परवा करून घेईन. कारण मिस्टरांना सुट्टी सॅटर्डे संडे, तेव्हा ते पण असते, थोडी हेल्प मला पण होईल म्हणजे मुलांना घेण्यासाठी. कारण जरा काम चालू केलं, मी काय करायला गेलं ना, स्वामी काही ना काय करतो पराक्रम. आणि आता बसलं डायनासोर बघत. हा बघा इथं बसल्या खुर्चीत. स्वामी हाय कर. अय स्वामी आमचं खूप म्हणजे खूप मस्ती करतो आणि खूप बोलायला लागला, खूप खूप बोलतो. तो हत्तीला आवडतो, तो हत्ती लावला त्यांना. समत गेला आहे स्कूलला आणि त्याला मला स्कूलवरून आणायचं आहे, आता जायचं आहे. थोडं म्हणजे काम बाकी आहेत अजून, ती करते. चल मग शूज घाला, चला. चावी घेतली? चल घेतली 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 चल चावी घेतली. हो शूज घाला. माझी चप्पल ओके, तुझे घे. फास्ट गो, चलो 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 चलो. तिकडे 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 तिकडे. चला 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 चला. पडेल पडेल तो. पडेल पडेल सर सर सर. ओ डोनट पार्सल करतो ना. मग खाशील ना नक्की तू. एक 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 और एक रोल दे दो. घरी आल्यानंतर ना ह्या दोघांचं चालू होतं खाणं. समत ना त्यांना देत नव्हता तो केक, आणि स्वामी तो केक हवा होता. समतने काय केलं, 2 चॉकलेट होते ते स्वामीला दिली. स्वामीला काय समजत नाही, दादाने काय तर आमिष दाखवलं की स्वामी तिकडेच एक चॉकलेट घेऊन बसला. आणि ते ओपन करून देईपर्यंत ना स्वामी शांत बसत नाही. आणि स्वामीला खूप गोड खातो आणि स्पेशल त्याला चॉकलेट खायला खूप आवडतं. प्रत्येक लहान मुलाला चॉकलेट खायला खूप आवडतं, पण ते चॉकलेट खाल्यानंतर ना त्यांच्या पोटामध्ये जंत पण होतात आणि त्यांचे दात पण किडतात. संध्याकाळी ना मी त्यांना फिश आणले होते, माझं फिश करायचं होतं. मी फिश साफ करत होती. स्वामीला तर आमच्या फिश खूप आवडते, पाहायला खूप आवडते. टी व्हीवरती पण फिश पाहतो आणि सारखा फिश फिश म्हणत असतो. मग आज फिश साफ करायला घेतली मी, तर स्वामी पण तिथे येत होतं मला हेल्प करायला. स्वामीची हेल्प माहिती असते तुम्हाला कशी असते ती मुलांची हेल्प. खूप दिवसानंतर आज फिश आणली होती. रोज रोज ती भाजी चपाती खाऊन कंटाळा आलेला मला. जास्त 15 दिवस झाले मटण जास्त होतं घरामध्ये, फिश काय नव्हती. आणि फिश सध्या मार्केटमध्ये नाहीच आहे, त्यामुळे आणली नव्हती. ही माझी शेजारची ताई आहे ना, ती गेलेली मार्केटला, तिकडच्या फिश मार्केटला. त्यांना सांगितलं होतं की मला हलवा फिश घेऊन या म्हणून. त्यांनी हा आणला हलवा फिश, आणि त्यासाठी त्यांनी दुपारी आणून दिला, पण तेव्हा मी नाही बनवला. आता संध्याकाळी वाजले 6:30. म्हटलं आता ते साफ करून ठेवते आणि बनवते. त्याला मसाला लावून ठेवला मी, तिखट मीठ वगैरे सगळं लावून ठेवलं. पण स्वामी अजिबात ऐकत होता. तो म्हणता की मला आत्ताच खायचे, आता फ्राय करून दे म्हणून. मी तसं काय करून दिलं नाही त्याला. मी ते मॅग्नेट करायला ठेवलं आणि नंतर मला फ्राय करायचं म्हणून नाही केलं. मी ना भाकरी करायला आले किचनमध्ये. स्वामी परत माझ्या पाठीमागे किचनमध्ये आला, आणि त्याला अजिबात भीती वाटत नाही की गॅसनं चटका लागेल किंवा पकडायचं, काहीच नाही. तो स्वतः मला म्हणतो की मी पीठ दे, मी भाकरी बनवतो. आणि त्याने स्वतः हाताने बनवले बघा पापा कसा छोटासा. आणि भाकरीचं पीठ ना माझं ह्यावेळेस चांगलं दळून दिलं नाही, त्यामुळे भाकरी एकदम कडक होत आहेत. गरम पाणी घातलं ना तरी त्याच्या भाकरी कडक होत आहेत. त्यानंतर दोघांना पण भरवलं. त्यानंतर मिस्टर आले नाहीत आणि त्यांनी असा फणस आणलेला गोड, खूप छान असा फणस होता तो. आणि गावची आठवण झाली, कारण गावी आता सीझनमध्ये फणस असतात. आणि ते ह्या आठवड्यात 2 वेळा तरी घेऊन आले ते फणस, कारण त्यांना खूप आवडतं फणस. स्वामींनी समतने दोघांनी पण खाल्ला. चलो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.